त्यांची गोष्ट आहे। दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आता संपली आहे। काँग्रेसच्या मनधरणीनंतर अखेर पक्षाचे उमेदवार आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। याचसोबत 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। मात्र अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांचे अर्ज कायम आहेत। यामुळे निवडणुकीतली रंगत ही कायम असल्याचं बोललं जात आहे। आता 23 जण निवडणुकीच्या मैदानात आहेत। पोटनिवडणुकीकरता येत्या 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल। मला इतक्या दिवस पाठिंबा देणारे आमचे महादेवजी जानकर असतील, विशेष करून आमचे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला आतापर्यंत फोन करून सतत सपोर्ट केला, ते असतील, सर्व आमच्या महाविकास आघाडीला सर्व पक्षांचे मी जनतेचे खूप खूप आभार मानतो। तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। भाजपकडनं एकूण 40 प्रचारकांची यादी जाहीर झाली। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून गडकरींसह अनेक दिग्गजांची नावं आहेत। तर बारामतीतून निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी आजचा दिवस जितका महत्त्वाचा ठरला, त्याचवेळी अजित पवारांचा थोरला मुलगा पार्थ पवारांसाठी देखील आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता। पार्थ पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली। पार्थ पवारांचा आजचा लूक अनेक अर्थांनी विशेष होता। वडिलांचं गुलाबी जॅकेट तसंच अजित पवारांच्या स्टाईलचा चष्मा त्यांनी परिधान केला होता। राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवारांना राज्यसभेवर संधी देण्यात आली। आम्हाला सगळ्यांना म्हणजे दादा नाही राहिले, त्यामुळे थोडा अफसोस पण आहे, स्वाभाविक आहे। ते दादा राहिले असते आणि पार्थची शपथ झाली असती तर त्यांना अधिक आनंद वाटला असता। पण ठीक आहे, नियती आहे। माझी पार्थला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद। तर बारामतीप्रमाणेच राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्यासाठी भाजपने प्रयत्न केले। मात्र राहुरीच्या पोटनिवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात उतरलेत आणि निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे उमेदवारी त्यांना जाहीर झाली आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संतोष चोळके निवडणूक लढवत आहेत। तर रावसाहेब खेवरे अपक्ष म्हणून मैदानात आहेत। फोन आले होते मला। काय आहे, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, मी कोणाचे फोन वगैरे मी कशाला जुमानत नसतो। एकदा आम्ही ठरवलं लढायचं, 100% लढणार। माझा देव मुंबईत होता, आज दुसरा देव मुंबईत बसलाय, मी कशाला कोणाचं ऐकू? इथं कोणी माझा नेता नाहीये, माझा नेता मुंबईत आहे आणि माझ्या नेत्याला माहिती आहे की मी लढतोय, सामान्य माणसासाठी लढतोय, तालुक्याच्या अस्मितेसाठी लढतोय, या तालुक्याच्या तरुणासाठी लढतोय। 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झालं। यानंतर अजित पवारांच्या विमान अपघातावरून उलटसुलट चर्चांना जोर आलाय। अजित पवारांच्या अपघातावर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने सातत्याने शंका उपस्थित केली आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा, ही रोहित पवारांची मागणी आहे। तीच मागणी हर्षवर्धन सकपाळ आणि आकाश मोरे करतायत ना, बरोबर आहे ना? आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातलं सत्य खणून काढू। खरं म्हणजे ही मागणी सुनेत्रा पवारांनी करायला पाहिजे, अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे। दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे। अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे
यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपाछपी करते अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे. नाशिकमधील नामांकित कंपनीमधील तरुणांचं लैंगिक शोषण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते. नामांकित कंपनीत धर्मांतराचं रॅकेट सक्रिय